या या एक मिनिट Either cabinet main decisions the proposal for the public works department works Goa State's work advisory board हाजी वेगवेगळी 5 कोटी 7 कोटी अशी वेगवेगळी आसा ताजी डिटेल्स तुमच्याकडे येतली. सेकंड इट इज एन आमच्याकडे हायरिंग ऑफ द तिसरी गजाल लॅबोरेटरी टेक्निशियन एंड मायक्रोबायोलॉजी पोस्ट फॅक्टरी अप्रुवल फॉर द अपॉइंटमेंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर हेल्थान आमकां वेळचे वेळी घेवचें पडटा म्हणून ते घेतलेले आहा. दुसरें आमी आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टुवर्ड्स द एमर्जन्सी मेडिकल पर्चेस आशिल्ले 5 डेटा एंट्री ऑपरेटर एंड फॉर द इन्फोटेक सर्विसीस कोवीड हेच्या खातीर फॉर द फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन गिफ्ट खूप पयलीं जाल्ले ते अंडर द मायन सीएम चेअरमॅनशीप. ताच्या उपरांत प्रोक्युरमेंट ऑफ द 4368 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ही तुवें पेडणे हांगासर फॉर द वॉटर सप्लाय ताच्या खातीर ती प्रोक्युअर केल्ली आसा. ताच्या उपरांत सिस्टम बारीकशे पयलींचे पेंडींग उरलेले बिल फॉर हावसकीपिंग ते क्लियर केल्ले आसा. वन दर इंस्टिट्यूट ऑन नॉमिनेशन बेसीस आमी कन्सल्टन्सी फ्रॉम द वेस्ट टू एनर्जी हे ताच्या खातीर फायनलायज केल्ले आसा. ताच्या उपरांत आमचे स्कीम फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ द टॉयलेट्स ही कितें जाल्ली आमकां आमी आतां पर्यंत सगळे टॉयलेट जे आसा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत दिताले बट थोड्या जाणांक परमनंट स्ट्रक्चर टॉयलेट जाय आशिल्ले ताच्या खातीर एक वेगळी स्कीम डिझायन केल्या आमी जे तांचे इन्कम लिमीट आसा ताचेर एक तर स्वता टॉयलेट बांदचो पयशे रिएम्बर्स करचे दॅट इज अ वन. सेकंड अंडर द सुलभ शौचालय बांदून घेवचे जाय जाल्यार तांच्या कडल्यान 2 आणि तिसरे बायो टॉयलेटीच्या अंतर्गत आमी जे दिताले पळय तेच अशा पद्दतीन पयलीं फक्त कंपल्सरी अंडर द बायो टॉयलेट आशिल्ले म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आता 3 पद्दतीन म्हणजे हे टॉयलेट्स जे आसा घेवपाक शकता ही स्कीम विच इज एन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट PWD आणि पंचायत हाच्या सगळ्यांच्या बरोबरीन आशिल्ली. ताच्या उपरांत प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ द न्यू पोस्ट इन सिटींग ऑफ द DNA फिंगरप्रिंट्स सायन्स एंड लॅबोरेटरी एट वेर्ना होम डिपार्टमेंटाची. ताच्या उपरांत पेमेंट ऑफ द आउटस्टँडिंग फॉर द रेंट ऑफ 3 नंबर्स ऑफ द टुरिस्टिक इन्फॉर्मेशन सेंटर एट द दाबोलीम आपले काउंटर्स जे 3 आशिल्ले ते आमी ट्रान्सफर केले फॉर द हेका आमच्या हाच्या खातीर नॉट GTDC ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ट्रान्सफर केला. ताच्या उपरांत जो टॅक्सीचो जो इश्यू चल्ला म्हणजे तो तांकां थंयसरल्यो ज्यो येलो आनी ब्लॅक टॅक्सीज आसा तांच्या खातीर डिले जाला तिथं आमी LMO टँक जो बसयलो पळय न्ही हांगासर गोवा मेडिकल कॉलेजीन ताका पोस्ट फॅक्टरी अप्रुवल. ताच्या उपरांत ओके हे आयचे सगळे कॅबिनेट डिसिजन्स आशिल्ली दॅट इज अ वन. सेकंड आमी सायक्लॉन जो आयलो त्या सायक्लॉनान जवळपास अप्रॉक्सिमेटली म्हणजे सगळो एक्सपेन्सीस जर काडीत जाल्यार 146 कोटी पर्यंत आमकां एक्सपेन्सीस डिजास्टर मॅनेजमेंटाच्या कारणान आमकां सगळे डॅमेज जे जाले पळय न्ही ताजो जर कॉस्ट काडलो जाल्यार इट इज अप्रॉक्सिमेटली 146 crores. हितून फक्त एकूच कॉस्ट जो आमी म्हणजे फिशींग बॅन जाले 3 दिसां खातीर ताजोय कॉस्ट जो आसा तो इन्क्लूड केला. इलेक्ट्रिसिटीचो इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणात एड्युकेशन डिपार्टमेंटाचो खूब मोठ्या प्रमाणात शाळा आनी हे आसा. ताच्या भायर फॉरेस्ट डिपार्टमेंटाची डॅमेज आसा फिशरीज डिपार्टमेंटाची डॅमेज आसा. एग्रीकल्चर क्रॉप हाजो सगळ्याचो ओवरऑल एस्टिमेट करून 146 crores चेर वता. वी हॅव सेंड आमी ऑलरेडी हेजे नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर हाजो लेटरूय तयार केला. वी आर सेंडिंग दीस फॉर द नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट हाज्या खातीर आसा. आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर तिच्या लिडरशिपीच्या सकयल त्यांनी सगळी कडेन वेगवेगळे कडेन स्वता मॉनिटर करून डिजास्टर मॅनेजमेंटाची शी इज वायस चेअरमॅन फॉर द डिजास्टर मॅनेजमेंट बट ती स्वता सगळी कडेन लक्ष दिताला. आमचो पावर मिनिस्टर हो स्वता पर्सनली मॉनिटर करून सगळी कडेन पावर म्हाका खंत आसा
एकूच की आम्ही 3 दीस सगळ्या लोकांक, कारण ह्या पद्दतीचो डिझास्टर 1994च्या उपरांत पयलेच फावटी अशा पद्दतीचो सायक्लोन गोंयांत आयलो आनी म्हाका खंत जाता की लोकांक 3-3, 4-4 दीस थोड्या जाणां कडेन पावर आमी रिस्टोर करपाक शकले ना, कारण खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे एक कॉन्स्टिट्युएन्सीन 80-90 इलेक्ट्रिकल पोल म्हणजे 11 kV आनी बाकीचे 33 kV सुद्दां उमटून पडिल्ले, मोडून पडिल्ले आनी ताच्या खातीर परत रिस्टोर करपाक आमकां जी लोकल मॅनपावर लागता ती लोकल मॅनपावर आमच्या कडेन नाशिल्ली, आमकां भायरसून मॅनपावर हाडची पडली आनी वेगवेगळे प्रॉब्लेम आशिल्ले त्या खातीर थोडोसो उशीर जालो. थोड्या जाणांक उदकाचोय प्रॉब्लेम जालो, उदकूय बी आमी थोडे दीस रिस्टोर करपाक शकले ना, त्या बद्दल हांव खंत व्यक्त करता. म्हणजे एक बरी गजाल आसा, हांव मुद्दामून मेन्शन करतलो की गोंयांतल्या सगळ्या ग्रामपंचायती आसतले, म्युनिसिपालिटीज आसतले, अलॉंग विथ पीपल खुबश्या लोकांनी स्वताहून रस्त्यार देंवन गव्हर्मेंटाक मदत केली, सहकार्य केले. आमच्या फायर टीम, पुलीस टीम, सगळे डिझास्टर मॅनेजमेंटाची टीम हांच्या बरोबर म्हणजे मामलेदार, डेप्युटी कलेक्टर्स हे सगळे रस्त्यार आशिल्ले. हांवूय पर्सनली मॉनिटर करतालो, बट सगळ्या भागांनी गोंयच्या जनतेक स्वताहून मदत केली आनी स्वताहून हे सगळे क्लियर करपा खातीरूय बी तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात मदत केल्ली आसा. त्या खातीर हांव लोकांचेय बी म्हणजे खूब खूब आभार मानता, कारण तेंच्यांनी ह्या पद्दतीचें सहकार्य आमकां दिलें. आनी आमी परत एकदां आमचे डिझास्टर जे आसा पळय न्हू हे वेल इक्विप्ड करपाचें थारायलां. ऑलरेडी आमी काही डिसिजन्स जे आसा, काही इक्विपमेंट परचेज आसतले किंवा हे करपा खातीर आमी डिसिजन्स घेतलेले आसा. तिसरी गजाल आनी एकूच डिक्लरेशन जें आसा, आमी एक म्हणजे स्पेशल टास्क फोर्स फॉर द कोविड 3rd वेव प्रिपरेशन्स हाच्या खातीर स्पेशल टास्क फोर्स हो आमी रिज्यूम केला. तेज्या अंडर द म्हाजे चेअरमॅन इज मायसेल्फ CM, वायस चेअरमॅन आमचो हेल्थ मिनिस्टर आसतलो आनी बाकीचे सगळे मेंबर्स अशे ऑल टुगेदर 15 मेंबर ह्या स्पेशल टास्क फोर्स कमिटीन आसतले. हितून प्रायवेट डॉक्टर्सूय आसात आनी गव्हर्मेंट डॉक्टरूय आसा. ती कमिटीचे लिस्ट जे आसा हे हांव पब्लीश करता. आनी ताच्या भायर देर वील बी द वन स्पेशल एक्सपर्ट कमिटी, म्हणजे वेळच्या वेळी म्हणजे आतां 2nd वेव आसा किंवा 3rd वेव येतली जाल्यार डॉक्टरांची कमिटी जी प्रत्येक फावटी रिव्यू घेतली आनी जेणे करून कितें चेंजीस करपाक जाय, प्रोटोकॉल कितें चेंजीस करपाक जाय, ताच्या खातीर आमचो डीन डॉक्टर बांदेकर हाज्या सकयल एक एक्सपर्ट कमिटी डॉक्टरांची बी आमी काडल्या, जी वेळच्या वेळी रिव्यू घेत वयतली आमकां कितें चेंजीस करपाक जाय. त्याय कमिटीन काही आमचे प्रायवेट डॉक्टर्सूय आसा. अशा पद्दतीची दुसरी कमिटी जी आसा पळय ती आमी तुमकां ऑलरेडी पब्लीश करता दोनूय कमिटी. आमी दोनूय कमिटीनी पिडियाट्रिक्सांक इनवॉल्व केल्ले आसा. स्पेशल टास्क फोर्स कमिटीनूय बी म्हणजे पिडियाट्रिक डॉक्टर्स जे भुरग्यांचे दोतोर जे आसा ते गोंयांतले नामवंत बालरोग तज्ञ आसात आनी गोवा मेडिकल कॉलेजींतले पिडियाट्रिशियनाक आमी इनवॉल्व केला. कन्सिडरींग ज्या पद्दतीचे न्यूज येता की 3rd वेव ही भुरग्यांक अफेक्ट जावपाक शकता, ताच्या खातीर गोंयांतलो इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्दतीन आमी म्हणजे इंटेन्सीव केअर युनिट फॉर द पिडियाट्रिक्स हाज्या खातीरय म्हणजे प्रायवेट हितूंतले आमचो अपग्रेड करपा खातीर हे सगळे इनिशिएटीव जे आसा ते आमी ऑलरेडी सुरू घेतले. आनी टास्क फोर्साची पयली मिटींग जी आसा ही आज सांजची 4 वरांचेर टास्क फोर्साची पयली मिटींगूय जातली. ओके. नेक्स्ट थिंग, स्टेट कर्फ्यू खरो म्हणजे हेज्या दीस सोंपतालो सोमार दीस, तो आमी डायरेक्टली 31 मे पर्यंत एक्सटेंड केला. फुडले आसा तशे 31 तारखेपर्यंत आसा त्याच पद्दतीन स्टेट कर्फ्यू जो आसा तो चालू उरतलो. सर वॅक्सिनेशन जे आसा पळय 18 years ओल्ड लोक मारगांवसान पणजे येता वॅक्सिनेशन घेवपाक, तांकां स्लॉटा प्रमाणे ते वॅक्सिनेशनचो पुराय कंट्रोल जो आसा इट इज बी द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमकां खबर आसा एक्सेस वॅक्सिनेशन आमी मागत आसा. आमकां कडल्यान जेन्ना एक्सेस वॅक्सिनेशन मेळटलें तेन्ना वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. बट आत्ताच्या घडीक जो ॲप कंट्रोल आसा पळय न्ही, इट इज बी द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ताच्या खातीर तूं जें म्हणटा तें मडगांवच्यान पणजे, पणजेचो पेडणे हें सगळें जायत आसा. आमी थोडे दीस आमकां मॅक्झिमम वॅक्सिनेशन गोंयांत मेळासर आमकां ताची वाट. इट वोंट बी टू लेट आफ्टरवर्ड्स. आमचो प्रयत्न चल्ला. आमी ग्लोबल टेंडरूय ऑलरेडी ग्लोबल टेंडर आमी फ्लोट करता. मॅक्झिमम गोंया खातीर घेवन वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. गोव्यापर्यंत लोक बऱ्यापैकी येवन आता तुजें म्हणणें बरोबर आसा. हांवेनूय बी आमच्या डॉक्टर्स टीमीक विचारलेलें. आमचो वॅक्सिनेशन इन्चार्ज डॉक्टर बोरकर आसा. तेजेर आमी डायरेक्टली बॅन करूं शकना किंवा तांकां बंद करूं शकना. ओन्ली इन गोवा. Same situation will come down in the next few days. प्रॉब्लेम काय ना म्हणून कोणी घेतले म्हणून
न्ही तुका तेच सांगलें न्ही रे आतां रुटीनली जे सांगतले पयलीं शेवटी आमी हाडूंक शकना म्हणटा प्रॉब्लेम काय ना म्हणटा आमकां आमच्या लोकांक दिवपाक आमी आनीकूय खूब मोठ्या प्रमाणात घेतले न्ही रे जाल्यार त्याच्या खातीर आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन रेज केला दिस इज द क्वेरी आमच्या लोकांक मेळपा आणि खातीर ऑर्डर वाडयतले तुम्ही काय गोव्यातल्या लोकांचा हिशोब करून 5 लाख मागवणार होतो तुम्ही ना. Same. After looking at the overall situation and the things that you all have put in place and all, how do you look at the situation now? आमी थर्ड वेवच्या खातीर तयारी जी आसा पळय न्ही इट इज एन अपग्रेडेड हाजो आमी ऑलरेडी इन द सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एन एडिशनल हय 60 बेडेड आमी पिडियाट्रीक आयसीयू जो आसा पळय सुपर स्पेशलिटीज आमी एस्टाब्लीश करता इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी रेडी करपाक घेतलें So you all are well prepared, Milal. येस वी आर ऑलरेडी स्टार्टेड इवन दो आमच्या हांगासले पिडियाट्रिशियन कोण कोण आसा ते आमी लिस्ट आउट करता जे रिटायर्ड जावन पिडियाट्रिशियन गेला तांचे लिस्ट आमी प्रिपेअर करपाक सुरू केला दे कॅन वर्क विथ अलॉंग विथ द गोवा मेडिकल कॉलेज Any demand on the doctors who said we needed more manpower, what is the doctors guard and some- मॅनपॉवरची शॉर्टेज जी आसा पळय न्ही ही गोंयांत आसाच आसा म्हणजे ज्या पद्दतीन आमकां नर्सीस जाय पॅरामेडिकल फोर्स जाय डॉक्टर्स जाय आमी एजूय सांगता की अगेन एंड अगेन वी आर एडवर्टायझींग फॉर दॅट पर्पज न्यू आता थर्ड वेव म्हणटा ती भुरग्यां खातीर म्हणटा न्हू सो थोडे डॉक्टर्स कितें म्हणटात की 18 to 44 आसा न्हू सो 18चे चडशे लग्न जाल्ले आसा ना तेंचे भुरगे आसा ना सो इट इज 25 to 44 केल्ले जाल्यार चड बरें आसता आशिल्लें म्हणटा तू जे कितें म्हणटा पळय न्ही रे हें हांव आनी तूं करूं शकना हांव परत सांगता तुका आनी स्टेट म्हणून हांवूय डिसिजन घेवंक शकना दी डिसिजन टेकन बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय देर आयसीएमआर डिसिजन घेता 31st पर्यंत कर्फ्यू वाडयता पळय न्हू एक हायकोर्टान तुमचें पेटिशन एक एप्लिकेशन गेल्लें कोविड नेगेटिव्ह करची न्हू आनी एलिगेशनूच जाली विजय सरदेसाय हांव एक गजाल परत सांगता विजय सरदेसाय जो आहा पळय न्ही रे ताका सद्या कांय काम ना तो सद्या बेकार आसा हांव तुका एक सांगता ताका कसो आहा ताजो अजून राग जो आहा पळय न्ही कदाचित म्हणजे खरें गोंयकारपण कितें जायन दाखयला ताका ओके आमी जी डिमांड केली खूब गोश्टीचो हांव राज्य चलयता हांव सरकार चलयता म्हाका सगळ्या गोश्टीचो सारसार विचार करचो पडटा आमी पयल्यान पयलीं जे लोकांक डिसिजन घेतलें एक 2-3 गजाली आमी जर सगळ्यांक बंद केल्लें हांगासर येवपी सगळे ग्रॉसरी आयटम्स पयले ग्रॉसरी आयटम सोडून दी मेडिसीन बंद जातले ऑक्सिजन बंद जातलो आसलो टँकर्स आमकां भायल्यान येता त्योच बंद जातल्यो आसल्यो मरे हे पळय हे कळना काय म्हणटा द सेकंड थिंग ग्रॉसरी आयटम येवपाचो सगळे बंद जातले तांदूळ बंद जातले दाळ बंद जातली भाजी बंद जातली चिकन सगळे बंद जातले आसले म्हणपाक खूब सोंपें आसता डिमांड करपाक खूब सोंपें आहा हे बंद कर ते बंद कर ठीक आसा आमी पयलीं म्हणटा गव्हर्मेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें आमी देशा पासून वेगळे ना अरे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें म्हणटा आमी तीच डिमांड करीत आसा सेकंड ठीक आसा आमी तें म्हटलें आमकां पयल्यान पयलीं म्हणना फुडें मागीर ग्रॉसरी आयटम ऑक्सिजन पयल्यान पयलीं मेडिसिन्स अलाव केली ऑक्सिजन अलाव केले ग्रॉसरी आयटम अलाव केले मागीर आमी म्हटलें की मागीर गोंयकारपणाचें जें सांगताले गोंयकारांक अलाव करून सांगलें हायकोर्टाक मागीर तशें तेंच्यांनी सांगलें हांव वी कॅन डिस्क्रिमिनेट गोंयकारांनी भायले डिस्क्रिमिनेट कशें करतले आयजूय तुका सांगता म्हाका कंटिन्युअसली फोन येता म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना हांव दिल्ली अडकला हांव हैदराबाद अडकला हांगा अडकला म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना लॅबाचेर इतको हे आहा आमकां सांगपाक खूब सोंपें ना रे हे करूं नाका तें करूं नाका राज्य चलयता ताका कळटा डेली 5,000 वर्कर जे फार्मा इंडस्ट्रीन डेली वेजीसचेर काम करतात ते डेली अप डावन करता फार्मा इंडस्ट्रीज बंद पडटली येता वता काम करता ताका डेली खंयची मेळटली म्हाका 72 अवर्स डेली लॅबान ते बाबडे खंयचे वयतले कोण हाडटलो म्हाका कांयच म्हणणें ना म्हाजे पण शेवटी जर राज्य चलतलें सगळें जर सुरळीत रित्या चलतलें अरे लोकांच्या जीवन मरणाचोय प्रश्न आसा लोकांक शेवटी कामूय करपाक जाय हाची गरज आसा आमी हाजोय विचार करपाक जाय सो कशें आसा तुका सांगता टिका करप खूब सोंपें आसता त्या खातीर निदान कशें आसा मरे भायर आसतना एक आनी भितर आसतना एक अशी दोनपणां तरी आमी करिना तर ह्या राज्याच्या हिताच्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो हांव करीत आसा आनी अलॉंग वीथ माय ऑल मिनिस्टर्स सर अलॉंग विथ कोविड ब्लॅक फंगसाचो नवो धोको जालो तेजेर ब्लॅक फंगसाचो नवे आमचे कडेन 101 केसीस आयडेंटिफाय जाल्ले मुख्यमंत्री ऑलरेडी म्हाका पयलीं सगळ्यांक डायरेक्शन दिल्लें आसा म्हणून आयज जेन्ना मुख्यमंत्रीचे डायरेक्शन प्रमाणे HOD कडल्यान इनपूट घेवन आयज मुख्यमंत्री ते चेअर करतले मेन स्टियरिंग कमिटी जी आहा जे ओवरऑल मॉनिटर करतली सगळ्या दृश्टिकोनान कोविडाचे संबंधीत ब्लॅक फंगसाचो वेगळो तरेचो प्रोटोकॉल आनी मुख्यमंत्रीन पयर आतांच हांव मुख्यमंत्री जे मार्गदर्शन सकयल आमी आमचे SSP एक 20-25 बेडाचे एक सेपरेटली आमी वॉर्ड
मुख्यमंत्री सांगलेले आसा ते करपाक फॉर ब्लॅक फंगस पेशंट्स in Delhi and other states they are bifurcating the COVID patients that are having black fungus and separately they are treating them so they don't mix up and it doesn't spread. त्याचो प्रोटोकॉल वेगळो आसतलो. आयज तो प्रोटोकॉल जो हा तो आयज चीफ मिनिस्टरचे चेअरमनशीप सगळे डॉक्टर्सांक घेवन ते आमी डिस्कस केले वयतले आणि सध्याच्या परिस्थितीत डेथ जो जाला तो फक्त एकूच डेथ जाला ब्लॅक फंगसाचो गोंयांत. Same, just want to bring one to your notice. Are you aware something illegality is going on at Donapal beach? Vangini, sir. हांवें आमचे CRZ आनी हेजे आहा पळय ते मॉनिटर करीत आसता विशय तो. आय थिंक ते पळयतले. So government has given the permission for the shooting. That's what. गव्हर्मेंटान परमिशन दिवंक ना. So lot of shooting is going on in the. गव्हर्मेंटान परमिशन बंद केलें. 2013 केस एक जाल्ली तरुण तेजपालाचेर पळय न्हू तेच्या कोर्टीक केला आनी तेका निर्दोश तेंच्यांनी सोडला. तेजे स्टेट कितें फुड्यान स्टेप घेतली? ऑफकोर्स म्हाका दिसता ज्या पद्दतीचो वर्डिक्ट आयला त्या पद्दतीन एका महिलेचेर अन्याय जाल्लो आसा. ज्या केसीचे बाबतींत हो अन्याय जो आसा गोंय राज्यांत सहन केलो वयचो ना. म्हणटा वी आर फायलिंग अगेन्स्ट इन द हायकोर्ट. आमी त्या केसीच्या अगेन्स्ट हायकोर्टान वता आमी अपील फायल करतले तेज्या अगेन्स्ट एखाद्या महिलेचेर अशा पद्दतीचो म्हणजे हांव ऑलरेडी विथ जो आमचो एडवोकेट ती केस पळयता इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर्स ह्या सगळ्यां कडेन हांव उलयलो आनी गोईंग थ्रू दॅट वी आर अपिलींग दॅट इन टू द हायकोर्ट रोखडेच म्हणजे जाता तितके बेगीन आमी केस ही अपील करतले आनी ह्या हातूंतल्यान जर निर्दोश कोण बळी जाला जाल्यार सुटपाक दिवपाना. कारण हांवें पर्सनल लेवलाचेर हांवें कन्फर्म म्हणजे ज्या पद्दतीचे सगळे एविडन्स डॉक्युमेंट्स आशिल्ले त्या पद्दतीन निर्दोश सुटूच शकना. त्या खातीर गव्हर्मेंट इज फायलिंग दिस केस in the High Court. We are appealing into the High Court within short span of time. We are appealing it in the High Court. That it is a very sad. अशा पद्धतीचा एखाद्या महिलेचेर अन्याय गोंय राज्यात सहन केला दिसलो वयतना. Same. Can we say as far as oxygen issue and all is concerned, everything is resolved now? Yes. वादळामुळे 146 कोटीचं नुकसान झालंय. केंद्राने गुजरातला 1000 कोटी दिले. गोव्यासाठी काय केंद्राकडनं मिळणार? आम्ही ऑलरेडी सांगला की गोंयाकूय बी त्या पद्धतीने हेल्प मेळटली. Health Minister, I just wanted one confirmation. Was that death due to black fungus or due to COVID? No, there was one death in Goa which is reported in the state of Goa is due to black fungus and COVID, both together. Both together. Generally, COVID patient, like if you see recently, article is also come up of white fungus. Right. So we are also trying to understand, and Honorable Chief Minister is monitoring the whole situation. That's why this task force has been created by the Chief Minister. Under that, there will be a committee of experts, but monitored by the Chief Minister. 100 डॉक्टर घेवपाचे आसले. 100 डॉक्टर तुम्ही घेवपाचे आसले. Already घेतले. त्यांचे किती इश्यू असले ते जॉईन. ओके. सो लास्ट मॅडम उलयतली 2 मिनटां. I would like to, as part of disaster management, I would like to thank the fire brigade, the police personnel, because they are the first responders, and all the panchayat, the municipality, and all the people actually who came out to help during this the cyclone. It was a very difficult situation actually for every constituency, every taluka. There was a lot of damage. But I think the fire brigade, being the first responder, did quite a good job, and also the Department of Electricity. They worked till about 3 a.m. and even 4 a.m. in the morning, restoring the lights and power for Goa. And since there were a team of like 4 or 6 people working in different places, the minister asked for more people to come from the neighboring state to help out with this situation. So on that regard, I would like to say thank you to all the departments. So a lot of Khazan and also this thing, feeling is going on. आमचे कन्सर्न मामलेदार सर हे जे आहा पळय न्ही दे आर व्हेरीफायिंग इट. So you will Okay, take thank you. action on this shooting. Thank you. Sir, you will take action on the shooting. Sir, सांगला मरे तुका हे ते काम करतले कन्सर्न डिपार्टमेंट. sir.